सांगलीचा तिढा सुद्धा काही सुटायचं नाव घेताना दिसत नाहीये। कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा शिवसेनेला सोडणार असं ठरल्याची चर्चा होती आणि यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। मात्र या ठिकाणी काँग्रेसने आता दावा सांगितलाय। काँग्रेसचे विशाल पाटील सध्या सांगलीमध्ये इच्छुक आहेत। विश्वजित कदम यांनी या संदर्भात पाठपुरावा केलाय। संजय राऊतांनी एकतर्फी काहीही जाहीर करू नये असं मत नाना पटोले यांनी सांगलीच्या संदर्भात म्हटलंय। तर यावरती सांगलीचं पूर्वीच्या बैठकीमध्ये ठरलंय असंही संजय राऊतांनी म्हटलंय। तर माझ्या उमेदवारीबद्दल आता धाकधूक वाटत नाही, माझी उमेदवारी ही मातोश्रीमधून फायनल झाली आहे असं चंद्रहार पाटील म्हणाले आणि त्यामुळे या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। संजय राऊतांनी दावा केलाय की सांगलीची जागा ही शिवसेनेला सुटलेली आहे, कोल्हापूरच्या बदल्यात सुटलेली नाही आहे। मुद्दा तोच आहे ना, आम्ही सांगतोय की ते सुटलेली आहे म्हणतात, आम्ही म्हणतो नाही सुटलेली आहे। म्हणजेच याचा अर्थ त्या जागेमध्ये चर्चा चाललेली आहे हा असा अर्थ होतो, असं त्यांना एकतर्फे जाहीर करता येणार। विश्वजित कदम म्हणाले आहेत की टोकाची भूमिका घ्यायला लागली तर चालेल, मात्र ती जागा मी सोडणार नाही। तुमची तीच भूमिका आहे? काँग्रेस पक्षाचीच भूमिका विश्वजितनी मांडली। ते अंतिम होतं। त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे 5 प्रमुख नेते उपस्थित होते, त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी ठरल्या। शरद पवार साहेब पण होते, जयंत पाटील होते, मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी, त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे। आता त्यानंतर कोणी काय भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती मी व्यक्त होणार नाही। नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे, त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे। उमेदवारी संदर्भात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही, कारण माझा प्रवेश झाल्यानंतर मला जो मातोश्रीमधून जो आदेश आला, मातोश्रीमधून जो शब्द आला तो कधीही माघारी जाणार नाही ह्याची मला नाही तर संपूर्ण शिवसैनिकांना खात्री आहे त्याची। त्यामुळे उमेदवारी बाबतीत मला कुठलीही मनात शंका नाही। आता येणाऱ्या काळातला आम्हाला सभा आणि प्रचार ह्या 2 गोष्टींवर आमचं काम चालू आहे।